एका स्त्रीसाठी माहेर म्हणजे तिचं जन्मस्थळ. जिथे ती चालायला शिकली, जिथे ती बोलायला शिकली, ते घर म्हणजे तिचं माहेर. आजी आजोबा आई बाबा भाऊ बहीण वहिनी भाचे जिथे मनापासून तिच्यावर प्रेम करतात, लाड करतात, ते तिच्या मनातलं देवघर म्हणजे माहेर. लग्नानंतर सुद्धा हक्काने जाता येईल असं एकमेव ठिकाण म्हणजे तिचं माहेर. जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे माहेर. काळ बदलला, गावं शहरात बदलली, संस्कृती बदलली, जुन्या चालीरीती बदलल्या, माणसाचं रूप बदललं. गावाकडे शेतात घेण्यात येत असलेली पारंपरिक पिकंसुद्धा बदलली. जुनं गेलं तसं नवं येत गेलं. स्त्रीसाठी सुद्धा सारं काही बदललं. गाव बदललं, नाव बदललं, माणसं बदलली, खाणं पिणं राहणीमान सारं काही बदललं. पण बदललं नाही ते तिच्या काळजातलं माहेरचा गोडवा, माहेराबद्दलचं तिचं हृदयातील स्थान, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि मनात दाटलेली माहेरची ओढ अजूनही तशीच आहे. ती नाही बदलली. दिवस आले आणि गेले, महिने वर्ष आली आणि सरलीत, पण माहेरची ओढ आजही आहे तशीच आहे. वय कितीही असो, 70 वर्षाची आजी सुद्धा माहेरी जायला निघाली की 20 वर्षाची होते. बालपणीच्या आठवणीत रमते. हे कालही घडत होतं आणि आजही घडतंय. माहेरसारखी छाया ऊब त्या माऊलीला अन्यत्र कुठेही मिळत नाही हो. आईबाबांसारखा गारवा देणारं वटवृक्ष माहेरशिवाय या विश्वात कुठेच नाही. मित्रांनो, कोणी कितीही मुलीसारखं मानलं तरी आईबापांची सर येत नाही. ते प्रेम, ती ममता, तो जिव्हाळा पैसे देऊनही माहेराशिवाय इतरत्र कुठेही मिळत नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येक स्त्रीला माहेर असावं, जिथं विश्वासानं बाबांच्या मांडीवर शांतपणे मान टेकून आभाळाची माया तिला मिळावी. आईच्या कुशीत आनंदानं कंठ ताटून यावा. सुखदुःखात पाठीशी उभा राहणारा भाऊ असावा. बहिणीसारखी माया करणारी वहिनी असावे आणि जिथे बालपणीचे किस्से ऐकत निरागस आठवणीत रमून जावं, असं माहेर प्रत्येक स्त्रीला असावं. अशा आनंदात चिंब भिजण्यासाठी खरंच माहेर असावं. माहेर हा शब्द कळायला स्त्रीचा जन्म घ्यावा लागेल. खरं सांगू, माहेर आणि स्त्रीचं नातं हे अनादी अनंत काळापासून चालत आलंय. कधीही न संपणारं युगानुयुगे चालत असलेलं, भावनांनी गुंफलेलं हे अतूट नातं आहे. आजही ही माऊली माहेरी जायला निघाली की तिच्या मनात तिचं बालपण, तिकडे घालवलेले दिवस, त्या आठवणी फेर धरून नाचायला लागतात. आईच्या हातचं सुग्रात जेवण, बाबांची प्रेमाने ओथंबलेली नजर, भावंडांचं प्रेम, खेळताना होणारं भांडण, मैत्रिणी, सारं कसं क्षणात तिच्या डोळ्यासमोर उभं टाकतं. मित्रांनो, माहेर म्हणजे तिचं जन्मस्थळ असतं हो. जिथे ती चालायला बोलायला शिकली, ते घर म्हणजे माहेर. आजी आजोबा आई बाबा भाऊ बहीण वहिनी भाचे जिथे मनापासून प्रेम करतात, लाड करतात, ते तिच्या मनातलं देवघर म्हणजे माहेर. लग्नानंतर सुद्धा हक्काने जाता येईल असं स्त्रीचं एकमेव ठिकाण म्हणजे तिचं माहेर. खरं सांगू, माहेरच्या माणसांचा सुद्धा तिच्यावर विशेष जीव असतो. या घरातला ती एक लाडका जीव असते. तिच्या प्रत्येक सुखदुःखात अडचणीत खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहत असतं ते फक्त आणि फक्त तिचं माहेर. वहिनीशी कितीही वाद झालेत तरी पुन्हा गळ्यात पडून ताई चला नाव जेवायला म्हणत हात धरून आग्रहाने नेणारी वहिनी म्हणजे तिचं माहेर. ताईला जे जे आवडतं ते खायला आणणारा आणि आग्रहाने खाऊ घालणारा भाऊ म्हणजे स्त्रीचं माहेर. या अशा प्रेमात ओथंबलेल्या माहेरचा विसर तिला कधीच पडत नाही.
कधीच पडत नाही. इथली प्रत्येक गोष्ट तिला हक्काची आणि आपली वाटते. इथली प्रत्येक गोष्ट तिला हक्काची आणि आपली वाटते. वयाची उणीपुरी 20-25 वर्षे जिथे काढून बाकीच्या आयुष्यभर मुली सासरी राहतात, पण तरीही त्यांचा सारा जीव जिथे गुंतलेला असतो ते आवडीचं ठिकाण म्हणजे स्त्रीचं माहेर. मित्रांनो, आई बापाकडे माहेरला निघालेली खेड्यातली अशिक्षित स्त्री असो, आई बाबाकडे माहेराला निघालेली खेड्यातली अशिक्षित स्त्री असो की अमेरिकेतून इथल्या शहरात आलिशान बंगल्यात राहणाऱ्या आपल्या आई बापाकडे निघालेली आधुनिक स्त्री असो, दोघी आजही पूर्वी इतक्याच माहेरावर प्रेम करतात. म्हणूनच काळ बदलला, कितीही बदलला, जग बदललं, सारी दुनिया बदलली, तरी स्त्रीच्या दृष्टीने बदलणार नाही ते फक्त आणि फक्त तिचं माहेर. प्रत्येक स्त्रीसाठी माहेर अशी एकमेव जागा, ज्या जागेची किंमत सासरी गेल्याशिवाय तिला कळत नाही. जी पैशांनी विकत घेता येत नाही, जिथे कोणी तिच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही, अशी एक जागा जिथे तिला कधी एकटं वाटत नाही, अशी एक जागा जिथे रडणं, हसणं, खिदळणं, खाणं पिणं याशिवाय ती इतर काहीही करत नाही, ती जागा म्हणजे फक्तच तिचं माहेर. काळ भरा पुढे निघत असतो. सासरी आलेली मुलगी कालांतराने आई बनते. आपल्याही मुलीला माहेरी येता यावं म्हणून ती माहेर सोडून सासरी रमते आणि मुलगी कधी माहेरी येईल याची वाट पाहत असते. जय गणेश. धन्यवाद.